नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये हे एकत्र मिळणार. बघा लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना मे महिन्याचे 1,500 रुपये आणि जून महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये हे अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तर अशा लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आता समोर येताना आपल्याला दिसत आहे. तर ही आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना मे आणि जून महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार. तर हे 3,000 रुपये नेमकं लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार आणि हे 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की हे 3,000 रुपये नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या 3,000 रुपये खात्यात जमा होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये उत्सुकता ही निर्माण झाली आहे. मात्र ही रक्कम सर्व लाभार्थींना मिळणार नसून केवळ विशिष्ट पात्र महिलांनाच याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. बघा, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना, सर्वच लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळणार नाहीत. तर नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये एकाच वेळी हे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात. माहितीनुसार ज्या महिलांना मे महिन्याचे 1,500 रुपयाचा हप्ता हा तांत्रिक अडचणी, त्यानंतर कागदपत्र पडताळणी किंवा बँकिंग खात्याशी संबंधित कारणामुळे मिळू शकला नाही, अशा पात्र लाभार्थींना मे आणि जून या दोन्ही महिन्यांची मिळून 3,000 रुपये हे एकाच वेळी जमा केले जाऊ शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना, ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचे 1,500 रुपये हे त्यांना मिळालेले नव्हते, त्याचं कारण तांत्रिक अडचण किंवा कागदपत्र पडताळणी किंवा बँक खात्याशी संबंधित कारण, या कारणामुळे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये 1,500 रुपये मिळाले नव्हते, अशा लाडक्या बहिणींना मे आणि आता मागील महिना म्हणजे जून, मे आणि जून अशा 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये हे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी ही आहे की लाडक्या बहिणींना आता मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये हे एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, मात्र सर्वच महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की सर्वच लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळतील, ह्याची अधिकृत घोषणा अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींचे मे महिन्यात 1,500 रुपये त्यांना मिळाले नव्हते, त्यांना मे आणि जूनचे असे एकूण 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर नियमितपणे हप्ता मिळणाऱ्या महिलांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपयांचा मासिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये 1,500 रुपये मिळालेले होते, अशा लाडक्या बहिणींना जून मध्ये फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये हे चालू महिना म्हणजे ह्या जुलै महिन्यामध्ये फक्त जून महिन्याचे 1,500 रुपये हे मिळणार आहेत. त्यांना 3,000 रुपये हे मिळणार नाहीत. फक्त अशाच महिला ज्यांना मे मध्ये 1,500 रुपये हे मेचा हप्ता मिळाला नव्हता, अशाच लाडक्या बहिणींना मे आणि जूनचे 3,000 रुपये हे मिळणार आहेत. पुढे बघा, दरम्यान महिला व बालविकास विभागाकडून लाभार्थींनी आपल्या अर्जाची स्थिती, बँक खाते आधारशी जोडलेले आहे का, त्यानंतर डीबीटी सेवा सुरू आहे का आणि आवश्यक कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाली आहे का याची खात्री करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रलंबित हप्ते जमा होण्यास अडथळे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे जर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा थांबलेला असेल, लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुमच्या खात्यावर येणं अचानक बंद झाले असेल, तर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची आहे. त्यानंतर बँक खाते आधारशी जोडलं आहे का हे तपासायचं आहे. त्यानंतर डीबीटी सेवा सुरू आहे का, हे सर्व बाबी तुम्हाला बघायच्या आहेत आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तुमची पूर्ण झाली आहे का, या सर्व गोष्टींची तुम्हाला एकदा खात्री करून घ्यायची आहे. जर तुमचं याच्यामध्ये काही जर चुकी झाली असेल तर तुम्हाला हा पुढील हप्ते येण्यास विलंब होणार आहे. तर पुढे बघा, राज्य सरकारकडून पुढील हप्त्याबाबत किंवा प्रलंबित रक्कम एकत्र देण्याबाबत अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी केवळ शासनाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, युट्यूब वरती, न्यूज चॅनलवरती अनेक फेक व्हिडिओ हे येत असतात. तर अशा फेक व्हिडिओंना आपण बळी पडायचं नाही. तर सरकारकडून पुढील हप्त्याबाबत अपडेट येताच आपण आपल्या चॅनलवरती जी खरी माहिती आहे ती अपलोड करत असतो. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.